बीजेपी नेता पंकज भोयर ने प्रेस कॉन्फ्रेंस में शरद पवार पर सीधा निशाना साधा। भोयर ने कहा, शरद पवार 10 साल केंद्र में कृषि मंत्री रहे, तब खेती की हालत और बिगड़ी थी। अब सरकार किसानों की मदद कर रही है। तो वही अनिल देशमुख के बयान पर भोसले ने पलटवार करते हुए कहा कि आज युवाओं के पास रोजगार के नए अवसर है, उद्योग आ रहे हैं, भ्रम फैलाना गलत है। इसके साथ मुंबई महायुक्ति और वर्धा हिंदी विश्वविद्यालय विवाद पर उन्होंने अपनी प्रतिक्रिया दी। गौर से सुनिए क्या कहा पंकज भोयर ने। आपण जर स्टॅटिस्टिक्स आणि ग्राफ बघितला तर मोठ्या प्रमाणावर रोजगारांच्या संधी ह्या आता उपलब्ध तरुणांना त्या ठिकाणी होतात. स्टार्टअपच्या माध्यमातून अनेक तरुण आपला नवीन उद्योग त्या ठिकाणी निर्माण करत आहेत. नवीन नवीन उद्योग हे विदर्भामध्ये, विशेष करून महाराष्ट्रामध्ये, विदर्भामध्ये येत आहेत. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती ह्या ठिकाणी झालेली आहे. म्हणून माननीय अनिल देशमुख साहेबांनी जे म्हणणं आहे ह्या ठिकाणी दिशाभूल करणार आहे. कुठेतरी खरंच सामाजिक प्रश्न आहे त्या काही अनेक ग्रामीण भागामध्ये अशा पद्धतीचे होत आहे की मुलगा नोकरीवरच पाहिजे, त्याच्याकडे शेती जरी असली चांगली तरी मुली द्यायला तयार नाही. सामाजिक प्रश्न आहेत. आता मी माझं स्वतःचं जर का उदाहरण सांगितलं तर मी नोकरीवर देखील होतो आणि उद्योगात देखील होतो, परंतु माझं लग्न फायनल होत नव्हतं कारण माझ्या नावावर शेती नव्हती. मग शेवटी मला शेती घ्यावी लागली आणि त्याच्यानंतर 1 महिन्यानंतर मला त्या ठिकाणी निरोप आला. मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजपचं 150 मिशन असणार आहे. मित्र पक्षांची कोणती होणार नाही याचा अर्थ नाही, मुंबई महानगरपालिकेच्या बाबतीत निश्चितच तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते एकत्रित बसून त्या ठिकाणी निर्णय घेणार आहे आणि सर्व समन्वयानं त्या ठिकाणी काम करणार आहे. अंजली दमानी यांनी जिल्ह्याला पुन्हा एकदा गंभीर आरोप केलेले आहे. नाही, ह्या बाबतीत स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदय असो, उपमुख्यमंत्री महोदय असो किंवा आपले राज्याचे महसूल मंत्री यांनी तिघांनी त्या ठिकाणी खुलासा दिलेला आहे. चौकशी समिती त्या ठिकाणी नेमण्यात आलेली आहे आणि चौकशी समितीच्या अहवालानंतर निश्चितपणे निर्णय घेतील. वर्ध्याच्या हिंदी विद्यापीठातून 10 विद्यार्थ्यांना निलंबित करण्याची वेळ प्रशासनावर आहे. जेएनयू मध्ये निवडणूक झाली आणि त्याचा जल्लोष वर्ध्यात झाला आणि तो जल्लोष काही आक्षेपार्ह पद्धतीने झाला असं कारण देऊन विद्यापीठाच्या प्रशासनाने निलंबित. वर्धेमध्ये कार्यरत असलेलं आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ हे केंद्र सरकारच्या अखत्यारीमध्ये त्या ठिकाणी येतं. त्याच्यामुळे राज्य सरकारचा तसा त्याच्यामध्ये कुठे किंवा कुठल्याही विद्यापीठ प्रशासनामध्ये शासनाचा रोल त्याच्यामध्ये भूमिका नसते. परंतु ह्या ठिकाणी माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी त्या ठिकाणी काही शिक्षण क्षेत्राशी निगडीत नसलेले बिहेवियर किंवा नारे त्या ठिकाणी देण्यात आले होते. त्याच्यामुळे कदाचित त्या विद्यापीठाने ह्या पद्धतीची कार्यवाही केलेली असावी. सोयाबीन पाठोपाठ आता कापसालाही अल्पभाव आल्याचे पाहायला मिळाले. नाही, आपण सर्वजण जाणतो की त्या ठिकाणी कापसाचे दर जे असतात ते आंतरराष्ट्रीय बाजारपेठेच्या नुसार ठरवल्या जातात आणि त्यानुसारच कापसाची खरेदी त्या ठिकाणी होत असते. तरी देखील राज्य सरकार हे पूर्णपणे प्रयत्नशील आहे की अजून चांगल्या दरानं शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मोबदला मिळाला पाहिजे, शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे. आपण सर्वजण जाणतो की आरटी ऍक्ट हा 2009 साली केंद्र सरकारनं त्या ठिकाणी लागू केलेला होता. त्याच अनुषंगानं पुढची प्रक्रिया केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या वतीनं पार पाडण्यात आली होती. मधातल्या काळामध्ये एक याचिका त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टामध्ये दाखल झाली होती आणि सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार सर्व कार्यवाही त्या ठिकाणी चालू आहे. सुजात आंबेडकरांनी गंभीर आरोप केले संघावरती की आपण दसरा पूजेच्या वेळी एक मोठी सत्ताची देखील पूजा जी आहे संघ प्रत्येकाची आपली परंपरा किंवा भावना असतात. त्याच्यामुळे मला तर याची पूर्ण माहिती नाही आहे. मी माहिती घेऊन याच्यावर